आई येडेश्वरीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला 2 तारखेपासून सुरुवात होणार आहे. त्याच अनुषंगाने येरमाळामध्ये मोठी जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. आपण आता येडेश्वरी मंदिर परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी शिखराचं काम जे आहे ते रंगरंगोटीचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर अगदी 2 तारखेपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. मोठा उत्साह या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. तर 3 तारखेला या येरमाळ्यामध्ये मुख्य कार्यक्रम जो आहे तो चुना वेचण्याचा कार्यक्रम असतो. त्यामुळे कुठंतरी राज्यासह परराज्यातून भाविक जे आहेत ते लाखोच्या संख्येनं या येरमाळा नगरीमध्ये येत असतात. स्वच्छतेचं देखील या ठिकाणी काम सुरू असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी युद्ध पातळीवर जे आहे ते मंदिर ट्रस्ट असेल, त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीनं हे कार्यक्रम असणार आहेत, काय नियोजन असणार आहे, आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मंदिराचे ट्रस्ट आहेत. मला सांगा, कशा पद्धतीनं नियोजन सुरू आहे? यावर्षी किमान 15 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता आहे आणि आम्ही या ठिकाणी पूर्ण रंगरंगोटीचं काम आता पूर्ण झालेलं आहे. स्वच्छतेचा शेवटचा हात चालू आहे. त्याचप्रमाणे उन्हाचा खूप कडाका असल्यामुळं आम्ही सावली शेडची भरपूर व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 2 विहिरीवरनं पाणी आणलेलं आहे. 3 लाख लिटरची टाकी वरती आहे मंदिरावर आणि पायथ्याला 3 लाख लिटरची टाकी आहे. त्याच्यामुळे पाण्याची काही कमतरता भासणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही सावलीची तर व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आता या चुना वेचण्याचा जो कार्यक्रम असतो तो 3 तारखेला आहे. 2 तारखेला पौर्णिमा आणि 3 तारखेला गावात चुना वेचण्याचा कार्यक्रम. त्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी जवळपास 100 सुरक्षा रक्षकाची आम्ही या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. आणि मला सांग, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आमराईमध्ये पालखी जात असते, कसं पुढचं नियोजन असतं, देवी कसं एकंदरीत? या ठिकाणी 3 तारखेला सकाळी 8 वाजता मंदिरावरून पालखी निघते. ती सरळ रस्त्याने येरमाळा गावामध्ये जाते. गावामधून माणिक चौकातून ती पुढे तसंच चुन्याच्या रानात जाते. जवळपास 12 वाजते चुन्याच्या रानात जायला. चुन्याच्या रानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरून येणारे लोक असतात. ते सगळे पालखीच्या दर्शनाला थांबलेले असतात आणि चुन्याच्या रानातून मग पालखी पुन्हा अमराईमध्ये 1 वाजेपर्यंत पोहोचते आणि अमराईमध्ये त्या ठिकाणी 5 दिवस पालखी थांबते आणि 5व्या दिवशी पुन्हा परत मंदिराकडे प्रस्थान करते. ठीक आहे. आपण जर पाहिलं तर अगदी मोठा उत्साह असणार आहे. अगदी चैत्र पौर्णिमा यात्रेला अवघ्या काही शिल्लक वेळ राहिलेला आहे, यात्रा सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगानं राज्यभरातून भाविक देखील मोठ्या संख्येने या येरमाळा नगरीमध्ये दाखल होत असतात. त्या अनुषंगानं मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाच्या वतीने जी आहे ती जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली. बालाजी सुरवसे, साम TV, येरमाळा, धाराशिव.